प्रेक्षकांनो, शशांकच्या घड्याळीची आज चांगलीच मज्जा रंगली आहे बरं का। आता ही अप्पू ओसरीमध्ये एरझाऱ्या मारत असते तेव्हा शशांक म्हणतो, अगं अपूर्वा, तू प्रेग्नंट असल्यापासून किती प्रॉब्लेम येत आहे तुला कळतंय का? आपण डॉक्टरांना सांगूयात ना। अरे नको खडूस, काही गरज नाहीये, खरं तर मी दिवसभरात झोपले सुद्धा नाही, किती मजा केली ना आपण। शशांक म्हणतो, अपूर्वा हे सिरियस आहे, अगं तुला झोप येत नाहीये, तू झोपली पण नाहीये दिवसभर। तेवढ्यात सुवाई उठून येत आहेत आणि म्हणतात, काय झालं, तुम्ही जागे का आहात, बरं नाही का बाळा? शशांक म्हणतो, अगं काही नाही, तिला झोप येत नव्हती म्हणून आम्ही फेऱ्या मारत होतो। अप्पू विचारते सुवाईला, तू का खाली आली आहेस, विठू बाबा बरा आहे ना? सुवाई म्हणतात, अगं विठू बाबा झोपले कधीचे, घोरतायत मस्त। अगं मी ना कालच्यासारखी आजही विसरले ग, माझी खोली वर आहे, मी पाणी घ्यायला आले होते, तुम्ही दोघं जण झोपा, मी घेते। शशांक म्हणतो, अगं आई तू राहू दे, मी आणून देतो पाणी। शशांक आता आधी पाणी आणायला गेलाय सुवाईसाठी। सुवाई म्हणतात, बाई माझं श्रावण बाळ। आता सुवाई अप्पूला म्हणतात, बाई तुझ्या विठू बाबाचं बरं आहे, कुठेही झोपले ना 2 मिनिटात त्यांचा डोळा लागतो, माझं तसं नाहीये ग, जागा बदलली ना की मला झोपच येत नाही। अप्पू म्हणते, अगं असं काय करते सुवाई, घरातल्या घरात शिफ्ट झालोय ना आपण। सुवाई म्हणतात, अगं हो ग, कसं सांगू तुला, अगं मला ना असे माझ्या ठराविक वस्तूंची सवय झाली आहे ग। म्हणजे बघ ना, आपल्या वस्तू कुठे ठेवायच्या, म्हणजे कानातले झोपताना कुठे काढायचे, कुठे वस्तू, माझी चादर, उषा, म्हणजे असं सगळं नसलं ना बरोबर की माझी गडबड होऊन जाते ग। आता अप्पूच्या लक्षात येतं, गडबड न माझा गोंधळ पण असाच झालाय सुवाई। अगं मी पण माझी रूम सोडल्यास कुठेच झोपले नाहीये ना या घरात, माझं पण ब्लँकेट, उषा, बेड, अगं म्हणून मला झोप लागत नाहीये, आता माझ्या लक्षात आलं। शशांक म्हणतो, बापरे अपूर्वा, आता काय तुझा बेड खाली आणायचा आहे का आपण? अप्पू म्हणते, छे छे नाही रे, अरे अशा छोट्या मोठ्या अडचणी येतच राहणार ना आपल्या समोर, आपण ऍडजस्ट करायचं रे खडूस। शशांक म्हणतो, हां हे मात्र बरोबर आहे, नाही जसं तुझी घोरण्याची सवय मी कशी ऍडजस्ट करून घेतोय तसं तू पण ऍडजस्ट कर थोडंफार। अप्पू चिडते आणि म्हणते, काय म्हणलास खडूस तू? नाही तू जे आता बोललास ना ते एकदम खरं आहे रे, ऍडजस्ट करावंच लागणार ना, बाबा होणं सोपं नाहीये खडूस। सुवाई म्हणतात, आता तुम्हा दोघांना व्यवस्थित झोप लागेल, तुम्ही सकाळपासून वाद नाही केला ना एकमेकांशी, म्हणून तुम्हाला कसं तरी होत होतं, तू पण आणि ती पण, दोघंही तसेच आहात तुम्ही। बरं चला जा झोपा आता। सुवाई जाताना अप्पू जोरात ओरडत असते, गुड नाईट सुवाई। तेव्हा शशांक म्हणतो, हळू, झोपलेत सगळेजण, रात्र किती झाली आहे? आणि फायनली हे दोघं झोपलेत। आता पहाट झाल्या झाल्या पन्ना काकू म्हणताय, गोकुळाष्टमी झाली, आता गणपतीची तयारी करावी लागेल। सुवाई म्हणतात, अगं तयारी म्हणजे साफसफाईला पण सुरुवात नाही केली आपण, नाही आपण आता जसं जसं वेळ मिळू ना तसं तसं घर आवरायला घेऊ। माई म्हणतात, बाई पुरुष मंडळी घरात असले ना तरच साफसफाई करू, आपल्याला नाही झापणार। विठू बाबा म्हणतो, अरे मी घरीच आहे ना या वर्षापासून, मला सांगा की। तेवढ्यात अप्पू येते ओरडत ओरडत आणि म्हणते, लपा लपा आता लवकर। पन्ना काकू म्हणते, तुला काय लपायचे डोळायला लागले का? बाई तुला कशाची डोळायला लागू शकता, तरी अप्पू लपा लपाच करत असते। विठू म्हणतो, अगं का लपायचं पण? अप्पू म्हणते, अरे ह्याला लपा। सुवाई म्हणतात, अप्पू अगं तुला ते लपवायचंय का घड्याळ? अगं वेडाबाई काय ग तुझं मराठी, अगं माणसं असतात ना ती लपतात आणि वस्तू असतात ना ती लपवतात, तुम्ही याला लपवा असं म्हण। अप्पू म्हणते, तेच ते सुवाई, लपवा याला घड्याळाला। अप्पू सांगते, खडूस हे घड्याळ सकाळपासून शोधतोय, प्लीज ते लपवा आधी, मला त्याला द्यायचं नाही आहे हे घड्याळ। आता सुवाई पुन्हा तिचं मराठी करेक्ट करायला जातात तेव्हा शशांक येऊन विचारतोय, बाबा माझं घड्याळ बघितलं का तुम्ही? तर ते लपवा लपवाच्या गडबडीत विठू बाबाने ते पॅन्टमध्ये टाकलंय। शशांकने विचारलं, विठूबा म्हणतो, छे छे मला नाही माहिती। शशांक म्हणतो, नाही कोणाला सापडलंय का घड्याळ? आता माई म्हणतात, नाही नाही बाई, आम्हाला काय माहिती तुझं घड्याळ कुठे, आणि आम्ही कशाला तुझं घड्याळ घेऊ ना। शशांक म्हणतो, अगं तसं नाही म्हणायचं मला, तू कशाला घेशील, तू घेतलंयस असं नाही म्हणते मी, अगं या शिष्टने ते लपवून ठेवलंय। अप्पू म्हणते, माझ्यावर नको नाव घेऊस हा। विठू बाबा म्हणतो, नाही मी काय म्हणतो, म्हणजे चुकून तू तुझी पॅन्ट समजून माझ्या पॅन्टमध्ये नाही ना ठेवलं? अरे देवा, सुवाई डोक्याला हात मारून घेताय। शशांक म्हणतो, अरे बाबा मी तुमच्या पॅन्टमध्ये कसं टाकेल? अप्पू म्हणते, अरे आपले रूम्स एक्सचेंज झाल्यात ना, म्हणून चुकून तू त्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलं असेल ना असं तू विचारतोय। शशांक म्हणतो, मी व्यवस्थित टेबलवर ठेवलं होतं, पण हिने ते लंपास केलंय कुठेतरी, सांगाल का कोणी मला? हिला आवडत नाही ना ते घड्याळ, म्हणून हिने असं केलंय। सुवाई म्हणतात, का ग बाळा, का नाही आवडत तुला ते घड्याळ? अप्पू म्हणते, नाहीच आवडत मला ते, किती आजोबा घड्याळ आहे ते।
त्याला म्हणते मी घड्याळ घे, पण ऐकत नाहीये हा माझं. नाही ते सापडत नाहीये ना, ते बरंच झालंय, तू जा बरं तसाच खडूस ऑफिसला. शशांक म्हणतो अरे असं कसं. विठू बाबा म्हणतो अगं अरे शशांक तू आजच्या दिवस जा, तसं उद्या नवीन घड्याळ घेऊ. शशांक म्हणतो नाही नाही अजिबात नाही, नवीन घड्याळ घ्यायची गरजच नाहीये ना मला, माझं मी शोधेन, घरातच येते, लपून ठेवलंय कोणीतरी मुद्दाम. अप्पू पुटपुटते आता जसं काही सोन्याचंच आहे ते घड्याळ. शशांक म्हणतो हो आहे सोन्याचं घड्याळ ते, मी जेव्हा 12वीला पहिला आलो ना तेव्हा दादांनी मला भेट म्हणून दिलेलं आहे, किती जपून वापरतो मी ते घड्याळ. अप्पू म्हणते बरं सॉरी, ठीक आहे मी बघून ठेवेल ते घड्याळ, वेळ तू मोबाईलमध्ये बघ तोपर्यंत. शशांक म्हणतो तेवढं कळतं मला, घरातच कुठेतरी येते. बाबा आता विठू बाबा म्हणतात काय आहे काय आहे. शशांक म्हणतो बाबा प्लीज सापडलं तर नीट ठेवा. सुवाई म्हणतात अहो मी आहे ना बाळा, तू जा मी शोधून ठेवेल. शशांक अप्पूला जरा राग बघतच जातोय. आता हे सगळेजण म्हणतात अरे शशांकचा डब्बा विसरला. अप्पू आता त्याला डब्बा द्यायला जाते, पण इकडे अमेय विचारत असतो सापडला का रे घड्याळ. शशांक म्हणतो नाही पण मला खात्री आहे सापडेल, ते सापडलं नाही रे, ते नक्की अपूर्वाने लपवले, बघ तुम्ही घरातच शोधून दाखवेल तुला. आता तेवढ्यात अप्पू येते आणि म्हणते खडूस हात पुढे कर ना. शशांक म्हणतो बघ तुला काय म्हणलं होतं मी, नाही मला खात्री होती हिच्याकडेच घड्याळ येते, दे. आता दे म्हणल्यावर हिने डब्बा पुढे केलाय. शशांक म्हणतो काय हे. अप्पू म्हणते तुला काय वाटलं घड्याळ आणलंय मी. नाही रे माझ्याकडे नाहीये घड्याळ, ते सांगितलं ना मी तुला. शशांक म्हणतो ठीक आहे हरकत नाहीये, मी काढेल शोधून. अप्पू म्हणते घड्याळ नाहीये तुझ्या हातात म्हणून संध्याकाळी उशिरा नको येऊ हा, घरी वेळेत ये, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही हा, सिंपल. शशांकही म्हणतो त्याची गॅरंटी मी नाही घेणार, घड्याळ नाहीये म्हटलं वेळ काळ नाही समजत माणसाला, बघू येतो मी. आता शशांक गेल्यावर पन्ना काकू म्हणतात काय ग कशाला शशांकला त्रास देत असते, म्हणजे हे गोडी गुलाबीत विचारतीये हा पन्ना काकू. अप्पू म्हणते अरे मी नाही त्रास देते पन्ना काकू, मे बी त्याचं बाळच त्याला त्रास देत असेल. माई म्हणतात विठू भाऊजी बघू द्या बरं त्या घड्याळाला काय झालंय. अप्पू म्हणते अगं माई त्या घड्याळाला काही झालं नाहीये. माई म्हणतात मग कशाला त्या बिचाऱ्याच्या मागे लागलीये, नवीन घड्याळ घे नवीन घड्याळ घे. अप्पू म्हणते त्या घड्याळाकडे बघा ना किती जुनं झालंय ते घड्याळ, अँटिक पीस म्हणून कुठे ठेवू शकतो आपण, किती जुनं झालंय ते, म्हणून मी म्हणत होते की नवीन घड्याळ घे, नवीन फॅशनचं घड्याळ बरं वाटतं ना जर आपण त्याला, ते जुनंच घड्याळ वापरायचंय. आता सुवाई छान समजवतात अप्पूला, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते बाळा. शशांकला साधं राहायला आवडतं, तो न त्याच्या वस्तूमध्ये खूप गुंततो. अगं पन्ना काकू म्हणते अगं आपल्या घरात ना सगळेजण अशीच घड्याळ वापरतात, तुझ्या बाबांनी गिफ्ट दिलं होतं ना लग्नात, त्याने कुठे घेतलं तेव्हा ते घड्याळ. विठू बाबा म्हणतो अगं शशांक त्यावेळी काय म्हणाला होता की सगळेच जण साधं घड्याळ वापरतात, मग मी एकटा महागडं घड्याळ का वापरू. सुवाई म्हणतात बाळा घड्याळ नवीन जुनं किमती कसंही असू दे, काम काय करतं ते वेळ दाखवायचंच ना, मग हेही घड्याळ तेच काम करतं की. अप्पू म्हणते सॉरी ग सुवाई, पण आपण म्हणून नवीन गोष्टी नाही का स्वीकारायच्या. आता सुवाई म्हणतात कोण असं म्हणतं बाळा, बदल अवश्य करावा, पण ह्या घड्याळामध्ये शशांकच्या भावना गुंतलेल्या आहेत. विठूबाबा म्हणतो पण तुमच्यावर प्रेम करणारी लोक हीच खरी संपत्ती असते आणि ते एकत्र कुटुंबात हा खजिना दडलेला असतो. माई म्हणतात नाती जपा, प्रेम वाढवा, प्रेम टिकवा, ते टिकवण्यासाठी जर काही बदल करावासा वाटलास तर अवश्य करा, आणि अगं तो बदल वरवरचा नको, तो बदल मनापासून हवा, आणि सगळ्यात महत्वाची वेळ असते बाळा. अप्पू आता सगळ्यांना सॉरी म्हणते आणि म्हणते द्या ते घड्याळ, जिथे होतं ना तिथे ठेवून देते. आता विठू बाबा घड्याळ द्यायला लागतात अप्पूच्या हातात आणि ते पडतं खाली. विठू बाबा हातात घेऊन बघतात तर ते घड्याळ बंद पडलेलं असतं. आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलंय. सुवाई पण हातात घेऊन बघतात, असं कसं, बघू द्या बरं, अरे देवा हे खरंच बंद पडलं की. आता सुवाईंना टेन्शन आले. तेवढ्यात सुमी आले आणि म्हणते काय झालं, तुम्ही सिरियस का आहात एवढे. सुवाई म्हणतात अगं शशांकचं घड्याळ. सुमी म्हणते मिळालं का. सुवाई म्हणतात हो मिळालं ग, पण ते बंद पडलंय. विठू बाबा म्हणतो माझ्या हातून पडलं ग ते. सुमी म्हणते बाप रे, अहो अगं दादाने शशांक दादाला दिलं, पण आता शशांक दादाला कळलं तर रागवेल ना तो. आता माई म्हणतात हे बंद पडलंय ते शशांकला सांगणार कोण, आणि सगळेजण अप्पूकडे बोटं दाखवत आहे. अप्पू यांच्याकडे बोटं दाखवतीये. विठू बाबा म्हणतो मी नाही सांगणार. माई म्हणतात मी पण नाही सांगणार. पण आता ते अप्पूच्याच माती पडणार आहे प्रेक्षकांनो, हिनेच आगाऊपणा केला सकाळी. आता थोड्या वेळाने प्राची येते अप्पूच्या खोलीत. अप्पू तिला काही घड्याळं दाखवत असते आणि म्हणते बघ ना मी खडूससाठी काही घड्याळं शॉर्टलिस्ट केलेत, पण तो अजून आला नाही ग घरी. मला असं झालंय कधी तो घरी येतो आणि कधी मी त्याला नवीन वॉचेस दाखवते. ऑनलाईन बघतीये प्रेक्षकांनो ती घड्याळ. अप्पू म्हणते नेमका तुझा दादा बरोबर उशीर करतो, बघ किती उशीर झालाय. प्राची म्हणते अगं 6 वाजता येतो तो. अप्पू म्हणते बघ 6 वाजून 2 मिनिटं झाली आहे. प्राची म्हणते 2च मिनिटं झाली आहे अप्पू.
अपू म्हणते तो न चिडलाय, अगं मी त्याची घड्याळ लपवली ना म्हणून दिवसभर फोन पण नाही उचलला त्याने, आणि स्वतःहून फोन करणं तर लांबच राहिलं. चल बघ मी पुन्हा एकदा फोन करून बघते. आता अपू त्याला फोन लावते पण शशांक आताही फोन उचलत नाही, आणि प्राचीला दाखवते ती बघ कशी रिंग वाजतीये पण हा उचलत नाहीये फोन. काय करायचं ह्याचं. मी काय म्हणाले त्याला की ते जुनं आजोबा घड्याळ आहे ते बाजूला ठेवून बदल रे दुसरं घड्याळ. तर चिडायचं काय ग एवढं, याला लग्न म्हणतात का. प्राची म्हणते अगं अपू तू कुठून कुठे चालली आहे. अपू म्हणते मी बरोबर बोलते प्राचू, लग्न म्हणजे काय असतं सांग बरं तू. प्राची म्हणते अगं बायकोला आवडतं म्हणून नवऱ्याने नवीन घड्याळ वापरणं हे लग्न असतं का अपू. अपू म्हणते नाही ग प्राचू, लग्न म्हणजे ना दोघांनी पण एकत्र पुढे जाणं, दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडून एकत्र जर्नी एकत्र सुरू करणं, म्हणून अग्निभोवती राऊंड मारून वचन घ्यायला सांगतात ना. प्राची म्हणते अगं पण त्यात शशांक दादाच्या घड्याळीचा काय संबंध. अपू म्हणते संबंध आहे, तुझ्या दादाला ना हातात हात घेऊन नाही जायचं एकत्र पुढे, त्याला एकट्यालाच पुढे जायचंय. शशांक येतो आता म्हणतो कोणाला कुठे जायचंय. अपू आता चिडते आणि म्हणते बघ मला ना याच्याशी बोलायचंच नाहीये, माझा फोन रिसीव्ह नाही केला आणि मला फोन केला पण नाही. प्राची म्हणते बरोबर आहे अपूचं, काय रे दादा एक मेसेज नाही फोन नाही, बिचारी सकाळपासून वाट बघते ना रे. शशांक म्हणतो सॉरी सॉरी अपूर्वा आय एम रिअली सॉरी. मला कळतंय ग तू नाराज झाली पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं ग, तू पहिल्यांदा फोन केला ना मी मीटिंगमध्ये होतो तेव्हा आणि मला फोन उचलता आला नाही, शक्यच नव्हतं ना. आणि हो की नाही प्राची. प्राची म्हणते बरोबर. शशांक म्हणतो दुसऱ्या वेळेला केला ना तेव्हा ना मी ना ट्रॅफिकमध्ये अगं गाडी चालवताना फोन उचलणं योग्य नव्हतं ना, बरोबर ना प्राची. प्राची म्हणते बरोबर. शशांक म्हणतो अगं तिसऱ्यांदा जेव्हा तू आत्ता फोन केला ना तेव्हा मी बाहेरच होतो दारामध्ये, मग मी तिथे कसा ना फोन उचलणार म्हणून म्हटलं नको फोन उचलूया. हो की नाही प्राची. प्राची म्हणते बरोबर. शशांक म्हणतो हां बोल काय म्हणणं आहे तुझं अपूर्वा. अपूर्वा काही बोलायला तयार नसते. शशांक प्राचीकडे बघतो, प्राची त्याला दाखवते ती फुगलेली आहे म्हणून. शशांक प्राचीला चहा आणायला सांगतोय. आता प्राची चहा आणायला गेलीये. आता शशांक जरा लाडीगोडीनं काय मग अपूर्वा इकडे इकडे बघ ना माझ्याकडे कसा गेला दिवस, बघ बघ इकडे. अपू बळजबरी बघतीये त्याच्याकडे आणि वैतागून म्हणते काही नाही. शशांक म्हणतो काही नाही सहजच फोन करत होतीस का, मग शोधलं का माझं घड्याळ तू, सापडलं का तुला. अपू म्हणते शोधलं किती शोधलं. शशांक हात पुढे करतो. अपू म्हणते नाही सापडलं. शशांक म्हणतो नसेल सापडलं. अपू म्हणते तुझ्या लक्षात आहे का रे खडूस घड्याळ अजून. शशांक म्हणतो घड्याळ ही गोष्ट विसरण्यासारखी आहे का अपूर्वा, दिवसातनं 1000दा मी घड्याळ बघतो. अगं माझं सतत लक्ष घड्याळाकडे असतं ग अपूर्वा, आज तर घड्याळ नव्हतं, सापडलं नाही का तुला. अपू त्याला ऑनलाईन घड्याळ दाखवायला जाते. अरे बघ ना खडूस याच्यातलं एखादं घड्याळ. शशांक तो फोन बाजूला फेकतो आणि म्हणतो अजिबात नाही अपूर्वा, मला वाटलंच, मी नवीन घड्याळ घेणारच नाहीये, माझं जुनं घड्याळ दे मला, शोध लवकर. मला नको म्हणजे नको सांगितलं ना. आता अप्पू मोठ्याने रडत असतेस, रडायला काय झालं याच्यात. अगं मला नकोय घड्याळ, तू नीट सांगशील का काय झालंय, तुला घड्याळ घ्यायचं आहे का अपूर्वा. अप्पू आपलं नुसतं हाताकडे दाखवत असते पण तिचा आवाज एवढा जोरात असतो रडायचा, बाहेर दादा काकाला ऐकू येतोय. शशांक म्हणतो मला नकोय अपूर्वा, तू रडतेस का एवढ्या मोठ्याने. अप्पू मोठ्याने किंचाळत असते. दादा म्हणतात काय झालं शशांक, मी येऊ का आतमध्ये, येऊ का रडतीये अपूर्वा. शशांक तिला शांत करत असतो. तो नाही रडते दादा, काही नाही झालं, पण ही अजून मोठ्याने रडतेय. दादा म्हणतात तरी रडत नाहीये तर एवढ्या मोठ्याने का रडतीये ती, मी आलोच तिकडे. शशांक म्हणतो नको नको दादा, मी आलो बाहेर. आता शशांक तिच्या हातापाया पडतो आणि बाहेर पळतो आधी. आता अप्पू शांत बसलीये पण प्रेक्षकांना पुढे मजाच येणार आहे. हे सगळेजण एकमेकांवरती आरोप घेत आहे. मी माझ्या हाताने तुटलं ते घड्याळ, माझ्या हाताने बंद पडलं, सुवाई माई सगळेच. अप्पू म्हणते नाही रे खडूस, माझ्या हाताने बंद पडलं. आता दादा काका या सगळ्यांना शांत बसवत आहे आणि म्हणताय सगळ्यांनी शांत बसायचं, आता हा निर्णय कोर्टातच होणार आहे. अरे देवा, घड्याळीचं कुठपर्यंत गेलं प्रेक्षकांना, पण छान मजा दाखवली आहे त्यांनी. अप्पूचं पण बरोबर आहे, नसेल आवडत तिला ते घड्याळ, कधी कधी चेंजेस हवे माणसामध्ये असो. पण आता नेमकं घड्याळीचं प्रकरण कुठपर्यंत जात आहे ते बघूयात. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.